मी अनिरुद्ध आहे. देव बेळगाव चंद्र लाईव्ह न्यूज म्हणजे DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत. चंदगड तालुका साखर कामगार युनियन सिटू मानसिंग खोराटे यांचा व्हिडिओ दिशाभूल करणारा. दौलत कारखाना भाडेतत्त्वावर चालवणाऱ्या अथर्व इंटरटेल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मानसिंग खोराटे यांनी प्रस्तुत केलेला व्हिडिओ चंदगड तालुक्यातील शेतकरी आणि सामान्य जनतेची घोर दिशाभूल करणारा आहे. दौलतचे संचालक मंडळ, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि अथर्व यांनी 2019 मध्ये केलेल्या त्रिपक्षीय करारातील सर्व तरतुदी कामगारासकट सर्वांची देणी अदा करण्यास अथर्व आणि त्यांच्या संचालकावर बंधनकारक आहे. केवळ कामगारांची कायदेशीर देणी बुडवण्यासाठी खोराटे यांनी दौलत साखर कारखाना बंद करत असल्याची आवळी उठवली आहे. त्यांच्या या भूलथापांना शेतकरी, कामगार, ऊसतोडणी आणि वाहतूकदारांनी बळी पडू नये. कारखाना सुरू करण्यासाठी साखर आयुक्तांचा गाळप परवाना घ्यावा लागतो. हा परवाना अथर्वने घेतलेलाच नाही. त्यामुळे त्यांना कारखाना अधिकृतरित्या चालूच करता आलेला नाही. चालू केलेला नसलेला कारखाना ते बंद कसा करतात हे कोडच आहे. खोराटे यांनी चंदगड तालुका साखर कामगार युनियन सिटू संलग्न चे सेक्रेटरी अशोक गावडे यांच्यावर आपल्या पाळलेल्या गुंडाकरवी आज सकाळी प्राणघातक हल्ला केला. पोलीस प्रशासनाने चंदगड तालुक्यात गुंडगिरीची दहशत बसवत असल्याबद्दल खोराटे यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी इंडिया आघाडीचे नेते उद्या जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत. चंदगड तालुक्यातील साखर कामगार युनियनचे पदाधिकारी या नात्याने डॉक्टर उदय नारकर आणि मी प्राध्यापक आबासाहेब चौगुले आपणाला विनंती आणि कळकळीचे आव्हान करत आहोत की तमाम ऊस उत्पादक शेतकरी, चंदगड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी कामगार, वाहतूक कामगार आणि सर्व सभासद बंधू, अथर्व व्यवस्थापनाने सन 25-26 करिता जो गाळप परवाना शासनाकडे मागवलेला होता त्यासाठी जी कागदपत्राची पूर्तता करायला पाहिजे होती ती आज अखेर सुद्धा कारखाना व्यवस्थापनाने नीट कायद्याच्या अधीन राहून अनुपालन केलेलं नाही. त्यामुळं प्रादेशिक सहसंचालकाच्या कार्यालयात ज्यावेळी मी आता 4 वाजता गेलो भेटायला आणि या परिस्थितीचं गांभीर्य काय आहे ते सगळी माहिती ज्यावेळी मॅडमना प्रमुख RJD अधिकारी म्हणून ज्यावेळी त्यांच्या टेबल समोर विचारली त्यावेळी त्या मॅडमनी मला नमूद केलं की गाळप परवान्याची कागदपत्र या प्रशासनानं 4 वेळा आमच्या कार्यालयाकडे पाठवली, पण 4ही वेळा जे सरकारी शुल्क आहे, जी सरकारी वेगवेगळ्या हेडखाली जी काही शुल्क भरण्याची जी काही रक्कम आहे ती रक्कम 1 रुपयाही न भरता या प्रशासनाने कारखाना सुरू कसा केला आणि जो कारखाना सुरूच करायला आम्ही परवान्यासाठी साखर आयुक्तांनी जो परवानाच दिलेला नाही त्यावेळी ह्या प्रशासनानं हा कारखाना सुरू करून बंद कसा काय केला. म्हणजे बंद करणं आणि सुरू करणं हे फक्त आणि फक्त साखर आयुक्त कार्यालयाचा अधिकार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्र अथर्व प्रशासनानं कायद्याच्या अधीन राहून सर्व प्रकारच्या कायदेशीर देणी असतील सरकारची या गाळप परवान्याबद्दल किंवा संबंधित कारखान्याची व्यवस्था किंवा कारखान्याची देखभाल दुरुस्तीची सगळी सक्षमता आणि ती सगळी कायद्याच्या अधीन राहून ह्या सगळ्याच्या गोष्टी त्यांना पुरवायच्या आहेत आणि त्या सगळ्या कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर त्या गाळप परवान्यासाठी असलेल्या त्रुटी दूर झाल्यानंतर गाळप परवान्याच्या सूचीनुसार साखर आयुक्त साहेब ऑनलाईन गाळप परवाना देतात अशी कायद्यातली तरतूद आहे. या व्यवस्थापनानं या प्रकारची कोणतीही गोष्ट कायदेशीर अनुपालन केलेलं नाही. केवळ कायद्याचं उल्लंघन करणं आणि दमदाटी करून मी काहीतरी वेगळं करत आहे आणि जनतेची दिशाभूल करून नागरिकांचं, चंदगडवासियांचं, वाहतूकदारांचं, उत्पादक शेतकऱ्यांचं आणि त्याच्या पलीकडे जाऊन कामगारांच्या बद्दल दहशत निर्माण करून चुकीची काहीतरी गोष्ट मी बरोबर करतोय ही सांगण्याची प्रवृत्ती या व्यवस्थेमध्ये आता होऊ घातलेली आहे. चंदगड तालुक्यातील साखर कामगारांचा न्याय आणि हक्काचा लढा CITUच्या वतीनं गेली कित्येक वर्ष सुरू आहे आणि हे सगळं आपल्याला ज्ञात आहे. शेतकरी कामगारांच्या नेतृत्वानं 2011 पासून बंद पडलेला कारखाना 2018-19 हंगामामध्ये न्यूट्रियन्स कंपनीने चालू केला.
त्याच्यानंतर 2019ला 30 मार्च 2019ला या अथर्व व्यवस्थापनानं तो कामगारांच्या सर्व देण्यासह कामगारांच्या असलेल्या संख्येसह स्वीकारलेला आहे आणि ते करताना त्यांची सर्व देणी द्यायचं कबूल केलेलं आहे. 2 फेब्रुवारीच्या वर्तमानपत्रामध्ये त्याबद्दल अथर्व व्यवस्थापन असं सांगितलेलं होतं की कामगार संघटनांच्या बरोबर त्यांच्या सर्व देण्याबद्दल आणि त्यांच्या सगळं सेवा शर्तीबद्दल आम्ही चर्चा करून योग्य ते निर्णय करू. केडीसी बँकेचं सर्व 67 कोटी रुपये 5 हप्त्यामध्ये त्यांनी देऊ केलेले आहेत आणि त्या केडीसी बँकेबरोबर जो करार झाला त्या करारामध्ये 12% व्याजानं त्यांनी ती परतफेड सगळी रक्कम केलेली आहे. याचाच अर्थ या अथर्व व्यवस्थापनानं त्या देण्यामधल्या एका मुख्य मुद्द्याला आणि केडीसी बँकेला मात्र सगळं कायदेशीर देणी ठरल्याप्रमाणे दिलेली आहे. आणि जो कष्टकरी श्रमकरी कामगार आहे ज्याच्या उत्पादनावर या सगळ्या गोष्टीची चक्र फिरतात त्या कामगाराला मात्र 5 वर्ष आश्वासनावर फक्त थांबवून ठेवलेलं आहे आणि हे चुकीचं काम अथर्व प्रशासनानं केलेलं आहे. हे वारंवार त्यांच्या निदर्शनास आणून देखील चर्चा करायला आजही संघटना तयार आहे, कालही होती आणि मागेही होती. पण चर्चा कायदेशीर अनुपालना करण्याची प्रवृत्ती या व्यवस्थापनाची अजिबात 5 वर्षाच्या आमच्या अनुभवामध्ये अजिबात दिसून आलेली नाही. केवळ माणसांना वापरणं, कामगारांना दडपशाही करणं आणि आपण म्हणतोय ती पूर्व दिशा या पद्धतीची प्रवृत्ती या व्यवस्थापनाकडून आज अनुभवास आलेली आहे. त्यामुळे मला कळकळीची विनंती करायची आहे की अथर्व व्यवस्थापनानं जी काही दिशाभूल करण्याचं चंदगडवासियांचं जे काम केलेलं आहे ते काम कुठंतरी थांबलं पाहिजे आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयानं सांगितलेलं अनुपालन आपणाला न्यायाच्या दिशेनं योग्य कायदेशीर गोष्टीचा सर्व घटकांना न्याय देण्याच्या दिशेनं नेण्याचं काम सर्व तमाम घटकांनी एकत्र राहून करावं अशी मी आपणाला विनंती करतो. धन्यवाद. सर्व चंदगडवासियांना नमस्कार. चंदगड तालुका साखर कामगार युनियन C2ची आज घडलेल्या सगळ्या ज्या काही घडामोडी आहेत आजवर त्या घडामोडीविषयीची अधिकृत भूमिका ही आमच्या संघटनेचे नेते प्राध्यापक आबासाहेब चौगुले यांनी अतिशय स्वच्छ शब्दामध्ये आपल्यासमोर मांडलेली आहे. त्याचं मी समर्थन करतो. मी आत्ता या वेळेला फक्त आपल्या सर्व कामगारांचे नेते आणि चंदगड तालुका साखर कामगार युनियनचे सेक्रेटरी अशोक गावडे यांच्यावरती मानसिंग खोराटे यांच्या प्रोत्साहनानं त्यांच्या गुंडांनी भ्याडपणे उसाच्या फडामध्ये लपून जो काही हल्ला केला त्या हल्ल्याचा चंदगड तालुका साखर कामगार युनियन C2 हा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे. आम्ही फक्त निषेध व्यक्त करून थांबत नाही. ही माहिती कळल्या सकाळी मी स्वतः DSP साहेबांना फोन केला आणि इंडिया आघाडीच्या वतीनं त्यांना भेटीची वेळ मागितली. त्यांनी दुपारी 1 वाजता आमच्या भेटीला वेळ दिली आणि आम्ही सर्वजण म्हणजे मी स्वतः आपल्या युनियनचा प्रतिनिधी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कोल्हापूरचे शहर सेक्रेटरी विवेकानंद गोडसे, शिवसेनेचे विजय देवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिलराव घाटगे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड दिलीप पवार आणि रघुनाथ कांबळे, समाजवादी पक्षाचे रवी जाधव, मधुकर पाटील, काँग्रेस पक्षाचे ही नेते हे सर्वजण आम्ही DSP साहेबांना भेटायला गेलो. मात्र त्याचवेळी
डीएसपी कचेरीच्या शेजारी असलेल्या विवेकानंद कॉलेजमध्ये एक बिबट्या शिरलेला होता आणि त्याला जेरबंद करण्याच्या नादामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यावरती हल्ला केला. तो त्यामध्ये जखमी झाला. त्याची विचारपूस करण्यासाठी म्हणून डीएसपी साहेब तिकडे त्यांना रवाना व्हावं लागलं. त्यामुळे आज दुपारची बैठक त्यांच्यासोबत जी ठरली होती ती काही होऊ शकली नाही. ती बैठक पुन्हा एकदा घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. दरम्यानच्या काळामध्ये खोराटे यांनी जो एक व्हिडिओ जारी केलेला आहे त्या व्हिडिओला सविस्तर उत्तर देण्यासाठी म्हणून एक वेगळा व्हिडिओ आजच आम्ही जारी करू. आपली आणि त्याबद्दलची जी भूमिका आहे ती भूमिका ही आम्ही जनतेसमोर मांडू. हा कारखाना बंद होणं हे जनतेच्या हिताचं नाही, शेतकऱ्यांच्या हिताचं नाही, कामगारांच्या हिताचं नाही आणि तो चालवणाऱ्या कुठल्या संचालकांच्या देखील हिताचं नाही, ऊस तोडणी वाहतूक कामगारांच्या हिताचं नाही. आणि म्हणून हा कारखाना चालू राहण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नबद्ध राहू. मात्र त्या ठिकाणी असलेली ही संचालकांची, अथर्वच्या संचालकांची जी मुजोरी आहे ती मुजोरी ही कायमची मोडून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढाच इशारा या निमित्तानं मी देतो आहे. चंदगड तालुका हा अत्यंत सुसंस्कृत लोकांचा आणि माणुसकी असलेल्या लोकांचा तालुका आहे आणि त्यामुळं त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अशी गुंडगिरी चालू देता कामा नये, यासाठी जनतेनं आम्हाला साथ द्यावी एवढीच या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो. आणि माननीय खोराटे साहेब यांनी जो काही व्हिडिओ सादर केलेला आहे, जाहीर केलेला आहे, त्याला योग्य तो खुलासा युनियनच्या वतीनं हा आम्ही काही वेळाने जारी करू. तोही आपण सर्वांनी ऐकावा आणि त्यावर विचार मंथन करावे अशी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे. धन्यवाद. आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.